नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपला बकासूर कोणत्या सेमीमध्ये पळेल, तसंच बकासूरचा भाऊ महाराज कोणत्या सेमीमध्ये पळेल याची अपडेट आपण देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज बकासूर विरुद्ध महाराज अशी लढत आपण सेमीमध्ये बघायला मिळणार आहे. तर कोणत्या सेमीमध्ये दिसेल याची अपडेट देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही भावांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो, आज निमसोडचं मैदान, त्या मैदानामध्ये महाराज देखील गटपास झाला होता गट क्रमांक 48 मध्ये पळून. तसंच आपला बकासूर देखील गटपास झाला होता गट क्रमांक 11 मध्ये पळून. तर भावांनो, कोणकोणत्या सेमीमध्ये पळताना दिसतील तर भावांनो, सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 2 वरती आपल्याला महाराज 100% पळताना दिसणार आहे. त्याच सेमीमध्ये आपला बकासूर देखील 100% पळताना दिसणार आहे, ते म्हणजेच सेमीफायनल 2 मध्ये तास क्रमांक 4 वरती. तर भावांनो, महाराज विरुद्ध बकासूर अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. तर भावांनो, नक्कीच कोण होणार आजच्या फायनलला पात्र ते कमेंट करून नक्कीच सांगा. भावांनो, दोघे भाऊ एका सेमीतच लागलेले, प्रथमतच आपल्याला ही लढत बघायला मिळणार आहे. नक्कीच भावांनो, महाराज असेल किंवा बकासूर असेल, दोन्हीमधनं कोणी पण सेमीसाठी पात्र झाला तरी आपल्याला चालेल. बकासूरला देखील गुलाल मिळाला तरी चालेल, महाराजला गुलाल मिळालं तरी चालेल. भावांनो, बघूया आता कोण होते फायनलला पात्र. एक डोळ्याचं पाडण्यावर फेडणारी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे सेमीफायनल 2 मध्ये. धन्यवाद भावांनो.